आरोग्य विभागामधील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती। मुख्यमंत्र्यांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती। सूत्रांची माहिती, सावंतांच्या कार्यकाळात साफसफाईसाठी वार्षिक 638 प्रमाणे 3190 कोटी केले होते मंजूर। एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच। संजय राऊतांचं वक्तव्य, तर रोहित पवारांकडूनही फडणवीसांचं अभिनंदन। आम्ही विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदावर हक्क सांगणार। विधानसभेत आमची एकत्रित संख्या 50। विधानसभा अध्यक्ष आमची मागणी मान्य करतील, संजय राऊतांचा दावा। मवियातील कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही ही वस्तुस्थिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधी पक्षनेतेपदाचा पेच कायम राहणार। राऊतांच्या दाव्यावर मंत्री शिरसाटांचं प्रत्युत्तर। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, कुणाच्या हाती सूत्र द्यायची जनता ठरवते, मात्र आम्ही एकजुटीनं राहण्याचं ठरवलंय। शिंदेंच्या वक्तव्यावर अजितदादांची प्रतिक्रिया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी दुपारनंतर फैसला। नाशिक जिल्हा सत्र न्यायालय देणार निकाल, तर कोकाटेंना वाचवलं जातंय, संजय राऊतांचा आरोप। इंद्रजित सावंतांना प्रशांत कोरटकरनेच धमकी दिली। सीडीआर तपासातून स्पष्ट, कोरटकरचा आवाज मॉर्फ केल्याचा दावा खोटा। सूत्रांची माहिती, इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर विरोधात नागपुरातही गुन्हा दाखल। नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांच्या पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू। प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकर पोलिसात तक्रार देणार। कुटुंबाला धमकी येत आहे, काही झाल्यास इंद्रजित सावंत जबाबदार, पल्लवी कोरटकरांचा आरोप। राज्यातील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। उर्दू शाळांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारामुळे निर्णय। शिक्षण राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान चौकशी करणार। माते फिरू सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करा, नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांची मागणी। सेन्सॉर बोर्डनं कोण नामदेव ढसाळ असा केला होता प्रश्न। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाची धूम सुरूच। 15व्या दिवसापर्यंत 500 कोटींचा टप्पा ओलांडला।